हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि या प्रिपरेशनमध्ये आपण जो युनिट प्रिपेअर करायला घेतलाय तो म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्र ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. या युनिटवरचे थेअरी सेशन्स आपण घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला काही एमसीक्यू प्रॅक्टिसही करायचे आहेत, जे एमसीक्यू प्रॅक्टिस कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त कन्सेप्ट क्लिअरन्स देऊ शकतात आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये हाय स्कोर करण्यासाठी मदत करू शकतात. ठीक आहे. सो नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातून आउटपुट मिळेल. ओके, लेट्स स्टार्ट. ओके, सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतात 2026 ची एक्झाम. जसं की आपल्याला माहिती आहे, न्यूज मध्ये आलेलं आहे की जी एक्झाम आहे ती शेड्यूल वेळेमध्येच होणार आहे. जर जून मध्ये एक्झाम होणार असेल तर आपल्याकडे मे महिना फक्त हातामध्ये आहे. सो या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे यामध्ये पेपर 2 सोबतच पेपर 1 चंही प्रिपरेशन तुमचं करून घेतलं जाणार आहे. ज्याची फुल फीस आहे 10,000 रुपीज, बट त्यावरती 20% डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 रुपये होते. या कोर्स बद्दल आणखी एन्क्वायरी किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एमएससी इकॉनॉमिक्स सर्च करून आपला कोर्स जॉईन करून प्रिपरेशन सुरू करू शकता. 27th ऑफ एप्रिल पासून आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होतीये. सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे जर एक्झाम जून मध्ये होत आहे तर. ठीक आहे. Okay, so this is our first question of today's session. According to the classical model, wages and price are. शास्त्रीय मॉडेलनुसार मजुरी आणि किमती खालीलप्रमाणे कशा असतात? ऑप्शन ए, स्टिकी in the short run, flexible and adjust to the clear market, controlled by the government, determined by the demand only. क्लासिकल मॉडेल आठवा. पहिले आपण काय काय बघितलं होतं क्लासिकल मॉडेल बद्दल, की क्लासिकल मॉडेल जे आहे ते याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप नको आहे, ऑटोमॅटिक रन होते. जसं सेचा लॉ तुम्ही आठवा, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की सेच्या लॉ नुसार सगळं इकॉनॉमी ऑटोमॅटिक रन होते, गव्हर्नमेंटचं कुठलंही इन्फॉर्मेशन नसतं. तर त्यानुसार इथे प्राइस अँड वेजेस कसे असणार आहेत? फ्लेक्झिबल अँड ऍडजस्ट टू द क्लिअर मार्केट. ठीक आहे. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, कारण कोणाचाही हस्तक्षेप इथे नकोय, म्हणून ते फ्लेक्झिबल असणार आहेत, फिक्स नसणार आहे. ओके, ऑटोमॅटिक ऍडजस्ट होणार आहे. The next question, Keynesian theory suggests that in the short run, output is determined by. Keynesian theory, आता क्लासिकल थेअरी नंतर कोणती आहे? केन्सियन थेअरी. केन्सियन सिद्धांत असे सुचवतो की अल्पावधीत आउटपुट याद्वारे निर्धारित केले जाते. आउटपुट विचारलंय. ठीक आहे. सो ऑप्शन आहे सप्लाय साइड फॅक्टर, ऍग्रिगेट डिमांड, मार्केट फोर्सेस अलोन, द सेंट्रल बँक्स डिसिजन्स. तर आपलं जे उत्पादन कशावरती डिसाइड होतं ते पण शॉर्ट रन मध्ये, दोन्ही रन मध्ये तुम्हाला, म्हणजे दोन्ही कार्यामध्ये केन्स थेअरीने आपल्याला सांगितलं आहे की कशा पद्धती कशावरती सप्लाय पुरवला जातो. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ऍग्रिगेट डिमांड. ओके. एकूण मागणी कशी आहे त्याच्यावरती एकूण पुरवठा डिसाइड होतो. मागणी जास्त असेल तर उत्पादन वाढेल, मागणी कमी असेल तर उत्पादन कमी होईल. ही जनरल थेअरी आपल्याला केन्स यांनी दिलेली आहे. कशाची? एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन इज द मार्जिनल propensity टू कंझ्युम इज डिफाइंड ॲज. मार्जिनल सीमांत. ठीक आहे. सीमांत प्रवृत्ती, उपभोगाची सीमांत प्रवृत्ती अशी व्याख्या कशाची केली जाऊ शकते? Option A, the change in saving due to the change in income, the change in consumption due to the change in income, the ratio of consumption in investment, the proportion of total income spent on consumption. Here are the Marathi options. So, विचार करा, उपभोगाची प्रवृत्ती म्हणजे काय? की तुम्ही उपभोग कसा करताय, तुमचा इन्कम आणि उपभोगाचा रेशो म्हणजे आपला उपभोगाची प्रवृत्ती दाखवते. पण याच्यामध्ये विचारलंय की सीमांत म्हणजे काय? की तुमचं इन्कम चेंज झाल्यामुळे तुमच्या उपभोगात किती बदल झालाय हे दाखव. मग त्यानुसार याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन बी, द चेंज इन कन्झम्पशन ड्यू टू चेंज इन इन्कम. तुमच्या उपभोगामध्ये आलेला बदल कशामुळे? तुमच्या इन्कमच्या बदलामुळे. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. सीमांत म्हटलंय म्हणून चेंज हा वर्ड तिथे आलाय. जर तिथे प्रोपोन्सिटी टू कन्झ्युम आणि काय म्हणतो आपण,
ऍव्हरेज प्रपोन्सिटी टू कन्झ्युम किंवा ऍव्हरेज प्रपोन्सिटी टू सेव्ह जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये चेंज हा वर्ड येत नाही. Okay. Next question. If MPC is 0.8, what is the marginal propensity to save? MPS काय असेल असं विचार. फॉर्म्युला आठवत आहे, ऑप्शन्स आहेत 0.2, 0.8, 1.0, 0.5. तर याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला बघितला होता की MPC प्लस MPS इज इक्वल टू 1. ठीक आहे. सो 1 येण्यासाठी इथे MPC किती आहे? MPC 0.8 दिलाय. ठीक आहे. तो 1 येण्यासाठी किती कमी आहेत म्हणजे इथे आपल्याला MPS इकडे घ्यावं लागेल. त्यानंतर 1 मायनस 0.8 करावं लागेल. MPS आपल्याला किती मिळणार आहे? 0.2. ठीक आहे. सो ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे A, 0.2. ठीक आहे. फक्त सेव्हिंग जर 100पैकी 80% तुम्ही कन्झम्पशन करताय तर उरले किती? 20%. तसंच आहे गणित. ओके. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट इज, स्वायत्त गुंतवणूक म्हणजे काय? सो याचे ऑप्शन्स आहेत, इन्व्हेस्टमेंट ड्रिवन बाय प्रॉफिट एक्सपेक्टेशन, इन्व्हेस्टमेंट इंडिपेंडेंट ऑफ द इन्कम लेवल्स, इन्व्हेस्टमेंट बेस्ड ऑन द टॅक्स इन्सेंटिव्स, इन्व्हेस्टमेंट दॅट फ्लक्च्युएट विथ द डिमांड. सो याच्यामध्ये हा एक बेसिक म्हणजे त्याचा वेगळाच कन्सेप्ट आहे, वेगळा कन्सेप्ट आहे म्हणजे सेपरेट. हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, क्वेश्चन याच्यावर विचारला जाऊ शकतो. सो ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणजे अशी गुंतवणूक जी उत्पन्न किंवा इन्कम बदललं तरी बदलत नाही, ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावीच लागते. ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट जसं की सरकारचं रस्ते, पूल, मेट्रो बांधणं गरजेचं आहे भविष्यासाठी, हे आवश्यक आहे. जरी त्यांना टॅक्स नाही मिळाला, उत्पन्न नाही मिळालं तरी करावंच लागतं. ठीक आहे. याला आपण ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणतो. मग याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी, इन्व्हेस्टमेंट इंडिपेंडेंट ऑफ इन्कम लेवल्स. उत्पन्नाच्या पातळीपासून हे वेगळे आहे. The next, a fall in interest rate generally leads to, व्याजदरातील घसरणीमुळे सामान्यतः काय होतं हे इथे सांगायचं आहे. ठीक आहे. सो ऑप्शन्स आहेत, a decrease in investment, an increase in investment, no impact on investment, a fall in government spending. सो याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे मग? जनरली ते काय होतं, इंटरेस्ट रेट म्हणजे आपला व्याजदर. व्याजदर कशासाठी असतो? तुम्हाला गुंतवणूक करायचं असेल तर तुम्ही पैसे घेता, त्यावर जे लागतं ते व्याज असतं. व्याजदर कमी होतात मग गुंतवणूक वाढते. ठीक आहे. कारण का? व्याजदर कमी होत आहे म्हणजे पैसे जास्त मिळतात लोकांना, म्हणून लोक काय करतात, कर्ज स्वस्त झाल्यामुळे जास्त पैसे उधार घेतात आणि इन्व्हेस्ट करू लागतात, गुंतवणूक वाढते. सो हाच इंटरेस्ट रेटचं काम इथे आपल्याला दिसतं. सो इथे प्रश्नात विचारलं की इंटरेस्ट जर घसरला असेल तर काय होणार आहे? तर याच्यामध्ये होतं इन्व्हेस्टमेंट वाढते. ओके. The next question, the value of multiplier depends on, गुणकाचे मूल्य कशावरती अवलंबून असते. ठीक आहे. ऑप्शन ए, द लेवल ऑफ गव्हर्नमेंट डेट, मार्जिनल प्रपोन्सिटी टू कन्झ्युम, इंटरेस्ट रेट अँड फॉरेन एक्सचेंज रिझर्व. ठीक आहे. गुणक म्हणजे काय? तर तुमचा इन्कमचा इन्व्हेस्टमेंटचा काय संबंध आहे हे इथं आपल्याला सांगितलं जातं. ठीक आहे. तर तुमचं जे मार्जिनल प्रपोन्सिटी टू कन्झ्युम आहे म्हणजे तुमची जी उपभोग प्रवृत्ती आहे त्या उपभोगाच्या प्रवृत्तीवरती तुमची मल्टिप्लायर व्हॅल्यू डिपेंड असते. कसं? तर बघा, तुम्ही आता किती म्हणजे तुमच्या इन्कमच्या किती पर्सेंट तुम्ही कन्झ्युम करताय, समजा 80% करताय का 70% करताय, तर उरले किती तुमचे 30%. हे 30% तुम्ही इन्व्हेस्ट करणार. ठीक आहे. म्हणजे तुमची इन्व्हेस्ट ही इन्कम वरती डिपेंड आहे. इन्कम किती आहे त्याच्यावरून इन्व्हेस्टमेंट तुमची होते, पण शेवटी कशावरती डिपेंड आहे? ती तुमच्या उपभोगावरती डिपेंड आहे. सो यामुळे इथे ऑप्शन बी करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, द ऍक्सलरेटर इफेक्ट स्टेट्स दॅट द इन्व्हेस्टमेंट डिपेंड ऑन द चेंज इन कंझ्युमर डिमांड, government spending accelerate the private investment, high wage lead to the economic acceleration, money supply determines the economic growth. ठीक आहे. सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, इन्व्हेस्टमेंट डिपेंड्स ऑन द चेंजेस इन कन्झ्युमर डिमांड. ग्राहकांच्या मागणीच्या बदलावरती गुंतवणूक ही काय असते? अवलंबून असते. कशी? तर एक्सलरेटर आपल्याला काय सांगतं? जसं इन्कममुळे इन्व्हेस्टमेंट मध्ये काय बदल आला हे मल्टिप्लायर आपल्याला सांगतो. ठीक आहे. मल्टिप्लाय इन्व्हेस्टमेंटमुळे इन्कम मध्ये काय बदल आला हे आपण सांगतो. एक्सलरेटर तत्व मग ह्याच्या अपोजिट आपल्याला सांगतो. थोडक्यात काय की ग्राहकांची मागणी बदलली, डिमांड बदलली.
की गुंतवणूक सुद्धा बदलते. जर डिमांड वाढली तर कंपन्या जास्त उत्पादन करतात. नवीन मशीन, फॅक्टरी, इन्व्हेस्टमेंट वाढवते. जर डिमांड कमी झाली तर उत्पादन कमी, इन्व्हेस्टमेंट कमी. लोकांनी मोबाईल खरेदी केले. समजा आता एक एक्झाम्पल आपण बघायचं झालं, तर मोबाईल लोकांनी खरेदी केली आणि भरपूर खरेदी केली. तर कंपनी काय करेल? नवीन मशीन घेईल आणि आणखीन मोबाईल तयार करेल. म्हणजे काय होणार आहे? इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे. तर इथे ॲक्सेलरेटर इफेक्ट आपल्याला हेच दाखवतो की इन्व्हेस्टमेंट डिपेंड्स ऑन द changes in a consumer demand. Okay. The next question: which component of money demand is associated with day-to-day transaction? Okay. Sorry. पैशाच्या मागणीत कोणता घटक दैनंदिन व्यवहाराशी निगडीत आहे? ऑप्शन ए स्पेक्युलेटिव्ह डिमांड, प्रिकॉशनरी डिमांड, देन ट्रान्झॅक्शनल डिमांड अँड इन्व्हेस्टमेंट डिमांड. तर याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन्स बघून समजू शकता की सट्टा मागणी ही की दैनंदिन गरज नाहीये आणि सगळेच लोक करतात असंही नाहीये. त्यामुळे ऑप्शन ए इथे फ्लॉप जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे प्रिकॉशनरी डिमांड. प्रत्येक जण प्रिकॉशनरी डिमांड करेलच असं नाहीये. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते केला जातो. डे टू डे ट्रान्झॅक्शन आपल्याला विचारलंय. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर कोणता येणार आहे? ऑप्शन सी ट्रान्झॅक्शन डिमांड. अन्न, प्रवास, बिल्स खरेदी करण्यासाठी हे ट्रान्झॅक्शन डिमांड केलं जातं. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. The next question: which of the following factor does not affect the demand for money? खालीलपैकी कोणता घटक पैशाच्या मागणीवर परिणाम होत नाही? These are the options: interest rate, inflation, foreign exchange rate and GDP growth. तर विचार कराल तर प्रत्येक ह्याच्यातला पॉइंट जो आहे तो पैशाच्या पुरवठ्यावरती किंवा पैशाच्या मागणीवरती दबाव किंवा प्रेशर किंवा चेंज हा आणत असतो. जसं आपण बघितलं की इंटरेस्ट रेट कमी झाला तर लोक पैशाची मागणी जास्त करतात कारण कर्ज स्वस्त होत आहे. इन्व्हेस्टमेंट वाढते. इन्फ्लेशन आलं की लोकांकडचे पैसे कमी होतात. ठीक आहे. तसं जीडीपी मध्ये पण काय उत्पन्न वाढलं की खर्च पण वाढतो. पण फॉरेन एक्सचेंज रेट जो आहे ज्यांचा डायरेक्ट रोजच्या डिमांड म्हणजे पैशाच्या मागणीशी काहीही संबंध येत नाही. सो याच्यामध्ये पैशाच्या मागणीवर व्याजदर, महागाई आणि उत्पन्न परिणाम करतात, पण परकीय चलन दर थेट परिणाम करत नाही. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. गॉट इट? आय होप की क्लिअर होत आहे तुमचे क्वेश्चन. ओके. Then next question: who is responsible for controlling the money supply in economy? Now, this is very basic question, right? You should know it. So options are given: the finance ministry, the central bank, commercial banks, the stock exchange. कोण करतं याच्यामध्ये? मग आपण म्हणू शकतो पैशाचा सप्लाय जर विचार करायला गेलं तर गव्हर्नमेंट वाटेल तुम्हाला. बट या ठिकाणी द सेंट्रल बँक, फायनान्स मिनिस्ट्री पण नाही. फायनान्स मिनिस्ट्रीला हे अधिकार असतात की पैसे तुम्ही कुठे कुठे खर्च करणार आहे याचा ड्राफ्ट तयार करून तो फायनल ड्राफ्ट असेल तर ते सबमिट करायचे. पण ऍक्च्युअल मध्ये पैशाचा पुरवठा किती करायचा, किती नाही करायचा, कोणत्या वेळेला करायचा, कुठल्या वेळेला तो काढून घ्यायचा, हे कोण ठरवतं? तर सेंट्रल बँक. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्थेमध्ये एक सेंट्रल बँक असते आणि इंडियाची सेंट्रल बँक कोणती आहे? आरबीआय. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सो सेंट्रल बँक पैशाचा पुरवठा कंट्रोल करत असते. द नेक्स्ट क्वेश्चन: विच ऑफ द फॉलोइंग इन्क्रीजेस द मनी सप्लाय? खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे पैशाचा पुरवठा वाढतो? ऑप्शन आहे सेलिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, इन्क्रीजिंग बँक रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स, लोअरिंग द डिस्काउंट रेट, रेझिंग द इंटरेस्ट रेट. आता याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या, ऑप्शन्स एक एक करून बघा. द फॉलोइंग इन्क्रीजेस द मनी सप्लाय. पैसे वाढवतोय, सप्लाय वाढवतोय म्हणजे लोकांकडे पैसे द्यायचे. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सेल केल्या तर लोकांकडचे पैसे गव्हर्नमेंटकडे येतील. इन्क्रीजिंग द बँक रिझर्व्ह रिक्वायरमेंट म्हणजे जर बँकेची ठेव जी आहे, राखीव ठेव जी आहे ती जर वाढवली तर बँकांकडे पैसे कमी राहतील. पण जो लोअरिंग द डिस्काउंट रेट आहे म्हणजे सवलत दर जर कमी केला तर याच्यामध्ये काय होऊ शकतं आपल्याला? येस, याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट रेट जर कमी झाला तर बँकेला कमी इंटरेस्टने लोन मिळेल आणि लोकांकडे पैसे निर्माण होतील. पण इंटरेस्ट रेट वाढवला तर लोकांना पैसे कमी घ्यायला मिळतील, इन्व्हेस्टमेंट कमी होईल. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, गॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन: द LM कर्व रिप्रेझेंट्स. आपण बघितलं होतं LM कर्व, LM आणि IS हे दोन कर्व एकत्र अभ्यास केले जातात. इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग, LM म्हणजे लिक्विड सॉरी येस मनीशी रिलेटेड हा एक कर्व आहे जो मनी मार्केटमध्ये इक्विलिब्रियम दाखवतो.
ओके, मी ऑलरेडी सांगितलं. आता याच्यामध्ये मला सांगा कुठला आन्सर करेक्ट असेल. Equilibrium in the money market, equilibrium in the labor market, the relation between wages and inflation, the effect of taxation and investment. Simple question, simple answer. Option A is the correct. मनी मार्केट मध्ये ॲलन कर काम करत असतो. ठीक आहे, दुसरीकडे जात नाही ॲलन कर. Okay, the next question, the contractionary monetary policy shifts LM curve where? To left, to the right, upward, downward. सो याच्यामध्ये एल एम का म्हणजे काय सगळ्यात पहिले ते पैशाचा मार्केटमध्ये इक्विलिब्रियम दाखवणारा हा वक्र आहे. इक्विलिब्रियम पॉइंट वरती हे सगळं व्यवस्थित असतं. ठीक आहे, इक्विलिब्रियम पॉइंट वरती सगळं व्यवस्थित असणार आहे म्हणजे अशा अशा ह्याच्यावरती असणार आहे. बरोबर, पण ह्यामध्ये जर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे कॉन्ट्रॅक्शनरी असेल म्हणजे पैसे काय होणार आहे? कमी होणार. मी या ठिकाणी कर्व कुठे शिफ्ट होणार आहे आपला? लेफ्टला. सो करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन ए, टू द लेफ्ट. पैशाचा पुरवठा कमी करतोय कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसीनुसार, म्हणजेच व्याजदर पण वाढवतोय आणि त्यामुळे हा वक्र जो आहे तो कुठे होतो? डावीकडे सरकतो. जर कमी होत असेल सप्लाय तर तो डावीकडे सरकेल, वाढत असेल तो राईटला शिफ्ट होईल. ओके, हे फक्त लक्षात ठेवा. मनी सप्लाय कमी करायचा असेल, इंटरेस्ट रेट वाढणार, एल एम कर लेफ्टला शिफ्ट होईल. ओके, आणि याच्या अपोजिट मनी सप्लाय वाढला, इंटरेस्ट रेट कमी झाला, एल एम कर राईटला शिफ्ट होणार. ओके, then next question, a cost push inflation is caused by cost push inflation म्हणजे काय? जो आपल्याला जे लँड लेबर कॉस्ट आपल्याला लागतात म्हणजे जे घटक आहे उत्पादनाचे आपले लँड लेबर कॅपिटल एंटरप्रेन्योर हे आपल्या उत्पादनाचे घटक आहेत. या उत्पादनाच्या घटकांना जे आपण रिटर्न देतो त्या सगळ्याला आपण म्हणतो की कॉस्ट आहे, उत्पादनाची कॉस्ट आहे. बरोबर, त्यांना जे रिटर्न देतो किंवा त्यांची सॅलरी किंवा जे असेल ते. तर त्यामध्ये हे कॉस्टफुल इन्फ्लेशन कशामुळे होतं? एक्सेस डिमांड, इन्क्रीज इन प्रोडक्शन कॉस्ट, हायर कन्झ्युमर स्पेंडिंग अँड गव्हर्नमेंट सरप्लस. ऑफकोर्स जर ह्यांचे प्राइसेस वाढले तर तिथे इन्फ्लेशन होऊ शकतं. बरोबर आहे, आपण हे सेशन मध्ये पण बघितलं होतं की कॉस्टफुल इन्फ्लेशन मध्ये काय होतं? जेव्हा ह्यांचे चार्जेस वाढतात तेव्हा महागाई वाढते. म्हणजे आता ह्या सगळ्यांचे चार्जेस जर उत्पादकालाच ह्यांना सगळ्यांना मिळून 5,000 द्यावं लागत असेल तर वस्तू सुद्धा 7,000ची करावीच लागेल, कारण सगळं परवडून प्रॉफिट पण हातात राहायला पाहिजे. मग ही जी महागाई झाली, वस्तू समजा आधी 5,000ला मिळत होती आता 7,000ला मिळते, तर हे यांच्यामुळे झालंय म्हणजेच घटकांच्या इन्फ्लेशनमुळे झाले. ओके, सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, increase in a production cost. Okay, next question, the vertical long run Phillips curve suggests that उभ्या दीर्घकालीन फिलिप्स वक्र असे सूचित करतो की inflation and unemployment are positively related. Unemployment cannot be reduced by inflation in the long run. Inflation always leads to the economic growth. There is always trade-off between inflation and unemployment. त्याच्यामध्ये आधी लक्षात घ्या, फिलिप्स कर्व आपल्याला काय सांगतो की फिलिप्स कर्व आपल्याला असं सांगतो की जर महागाई वाढली तर लोकांचे पैशाची डिमांड जी आहे ती म्हणजे लोकांकडून पैसे जास्त येणार आहेत, जास्त पैसे येणार आहेत म्हणजे जास्त रोजगार लोकांना मिळणार आहे, म्हणजे इथे बेरोजगारी जी आहे ती कमी होणार आहे, हे फिलिप्स कर्व सांगतो. पण हे शॉर्ट रन मध्ये पॉसिबल आहे, लॉंग रन मध्ये नाही. सो लॉंग रन मध्ये हा जो कर्व आहे आपला तो कसा असणार आहे? जर दीर्घकाळात महागाई बेरोजगारी कमी करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे महागाई दीर्घकाळामध्ये काय होऊ शकतं की नाही महागाई वाढले, फक्त पैसे इन्कम तर तेवढंच आहे, मग लोकांना कमी केलं जाऊ शकतं. त्यामुळे लॉंग रन मध्ये हा वक्र जो आहे तो असा उभाच राहतो, तो काही चेंज होत नाही. अनएम्प्लॉयमेंट तिथे म्हणजे कमी होऊ शकत नाही. जे शॉर्ट रन मध्ये आपल्याला महागाई वाढली की बेरोजगारी कमी होते हे जे दिसलं होतं ते लॉंग रन मध्ये दिसत नाही आणि त्यामुळे हा वर्टिकल जो आहे कर तो इथे आपल्याला असा दिसतो. यामुळे इथे ऑप्शन बी आहे, अनएम्प्लॉयमेंट कॅनॉट बी रिड्यूस बाय इन्फ्लेशन ड्यू टू लॉंग रन. लॉंग रन मध्ये हे पॉसिबल नाहीये, त्यामुळे इथे ऑप्शन बी करेक्ट. द नेक्स्ट क्वेश्चन, द पीक ऑफ बिझनेस सायकल इज कॅरेक्टराइज बाय. पीक म्हणजे कुठल्याही सिच्युएशनचा एकदम हायर पॉईंट, एकदम बेस्ट पॉईंट आपण म्हणू शकतो. सो व्यवसाय चक्राचं पण शिखर म्हणजे कसं आपण इथे कॅरेक्टराइज करू शकतो? ऑप्शन आहे ए, हाय इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी अँड इन्फ्लेशनरी प्रेशर, हाय एम्प्लॉयमेंट, declining investment, low demand. And the correct answer is option A, high economic activity. इथे ऍक्टिव्हिटीज पण भरपूर चालू होतात चांगल्या आणि इन्फ्लेशनरी प्रेशर पण असतं, म्हणजे तिथून परत खाली यायला चालू होतं बिझनेस. आपण बघितलं होतं, कसं बघितलं होतं बिझनेस सायकल?
हे असं असतं राईट. आणि पीक पॉईंट कुठे असतो? इथे. पीक पॉईंट मध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी पण बऱ्या असतात, पण रिसेशन किंवा इन्फ्लेशनरी प्रेशर असते इथे. महागाई जास्त जास्त होत आल्यानंतर रिसेशन कडे जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच फॅक्टर इज मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द स्टार्ट ऑफ रिसेशन? सगळ्यात म्हणजे मंदीच्या सुरुवातीचा कोणता घटक सामान्यपणे संबंधित आहे? ऑप्शन ए, rising investment, increasing government spending, falling consumer confidence, higher employment. And the correct answer is option C, falling consumer confidence. जर लोकांचा कॉन्फिडन्स इथे कमी होत असेल तर तिथे रिसेशनला सुरुवात होते. गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढवली तर लोकांना रोजगार मिळणार आहे, त्यामुळे तिथे काही रिसेशनला सुरुवात होणार नाही. इन्व्हेस्टमेंट वाढते म्हणजे पैसे आहेत मार्केटमध्ये, ते काही रिसेशन येऊ शकत नाही. एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे लोकांकडे पैसे आहेत. सो जेव्हा ग्राहकांचा आत्मविश्वास कमी होतो तिथे काय होतं तर रिसेशन चालू होतं. म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट. काय होतं एक्झॅक्टली? लोकांच्या त्यांच्या भविष्यातील उत्पन्न, नोकरी आणि आर्थिक स्थितीबद्दल त्यांचा विश्वास जो आहे तो तिथे कमी होतो, म्हणून तिथे मग मंदीची सुरुवात होते. जसं की खरेदी कमी करतात लोक, मग खर्च कमी करतात कारण फ्युचरमध्ये इन्फ्लेशन येणार आहे, किंवा माझ्याकडे पैसे असतील नसतील, या सगळ्या रिझन्समुळे पैसे होल्ड करून ठेवतात आणि मग डिमांड कमी होते. तर त्यांचा कॉन्फिडन्स, कन्झ्युमरचा कॉन्फिडन्स इथे त्याच्यावरती परिणाम करतो, हा फॅक्टर. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन. ओ सॉरी, द आन्सर इज ऑलरेडी शोन. सॉरी, आता याचा आन्सर ऑलरेडी दाखवलंय, तर मी सांगते की विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी, याच्यामध्ये विचारलंय खालील की विस्तारवादी धोरण कोणतं आहे. तर पण मी ते असं एक्सप्लेन करते की बघा, ऑप्शन ए काय सांगताय की डिक्रीजिंग गव्हर्नमेंट स्पेंडिंग. गव्हर्नमेंटने जर खर्च कमी केला तर लोकांकडे पैसे कसे येणार? नाही येणार. त्यामुळे ऑप्शन ए इथे नसणार. मग बी काय सांगताय, इन्क्रीजिंग टॅक्सेशन. टॅक्सेशन वाढवलं तर लोकांकडचे पैसे हातातले घ्यावे लागतील, म्हणून याने सुद्धा एक्सपान्शन नाही होणार, पैसे लोकांच्या हातात नाही जाणार. कटिंग इंटरेस्ट रेट, इंटरेस्ट रेट कमी केल्यामुळे टूल्सनी काहीही म्हणजे लोकांकडचे पैसे जास्त लोकांकडे पैसे जातील, पण हे फिस्कल पॉलिसीमध्ये येणार नाही इंटरेस्ट रेट. ठीक आहे. सो ऑप्शन सी तर इथे नाहीच आहे ना. ऑप्शन डी उरलाय, तो सांगतो आपल्याला इथे की इन्क्रीजिंग गव्हर्नमेंट स्पेंडिंग. जर सरकारने खर्च इथे वाढवला तर लोकांकडे पैसे जातील, आणि ह्यालाच आपण विस्तारवादी वित्तीय धोरण असं म्हणतो. The next question, which policy tool is not used in monetary policy? पतधोरणात कोणते धोरण साधन वापरले जात नाही? ऑप्शन ए, ओपन मार्केट ऑपरेशन, टॅक्सेशन, डिस्काउंट रेट्स, रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स. आता जे टूल्स आपण वापरतो, जे आरबीआय वापरते एक्झॅक्ट ऍक्च्युली, तर त्यामध्ये ऑप्शन ए आहे ओपन मार्केट ऑपरेशन. ठीक आहे, म्हणजे खुल्या बाजारातील कामकाज जे आहे ते तर आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणून यूज करतो, आणि इथे नाही म्हणून सांगितलंय. सो टॅक्सेशन हा जो पार्ट आहे आपण आधीच्याच क्वेश्चन मध्ये बघितलाय की हा येतो आपला फिस्कल पॉलिसीचा पार्ट. ठीक आहे. सो त्यामुळे इथे ऑप्शन बी तर पहिलेच डाऊटफुल झाला. डिस्काउंट रेट चेंजेस अँड रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स. रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स म्हणजे जे काही आपण बघितलं की बँक रेट आहे किंवा रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, हे सगळ्यांना आपण रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स असं म्हणतो. सो ते ह्याच्यात ऑप्शन्स मध्ये बाकी ए सी डी जे आहे ते सगळे मॉनिटरी पॉलिसीचे टूल्स आहेत ज्यामुळे मनी कंट्रोल केला जातो मार्केटमधला. पण बी ऑप्शन जे आहे तो फिस्कल पॉलिसीचा पार्ट आहे, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे या क्वेश्चनचा आन्सर. The next question, the rational expectation hypothesis assume that individuals, तर्कसंगत अपेक्षा परिकल्पना असे गृहीत धरते की ऑप्शन ए, do not respond to the economic policies, make systematic forecasting errors, use all available information efficiently, depend entirely on the past trends. ठीक आहे. आता याच्यामध्ये रॅशनल एक्सपेक्टेशन हायपोथेसिस म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला जर माहिती असेल, संपूर्ण माहिती असेल किंवा नसेल, पण त्याचं वागणं कसं असेल तर तर्कसंगत असेल. सो हेच इथं आपल्याला अज्युम केलं जातं. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन सी, यूज ऑल अवेलेबल इन्फॉर्मेशन इफिशियंटली. तुमच्यासाठी ती पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, पण समोरच्यासाठी कदाचित ती अर्धवट इन्फॉर्मेशन असू शकते, पण तुमच्यासाठी ती पूर्ण आहे. तर हीच काय आहे? तर्कसंगतपेक्षा परिकल्पना. सो ऑप्शन सी करेक्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन, वन मेजर क्रिटिसिझम रॅशनल एक्सपेक्टेशन थेअरी इज. आता ही तर्कसंगत अपेक्षा संगतीची एक प्रमुख टीका. ठीक आहे, आपण बघितलं प्रत्येक सिद्धांतावरती काही ना काहीतरी टीका असतात, तर त्यामधले
याच्यावरती टीका कोणती? ऑप्शन आहे पीपल इग्नोर्स गव्हर्नमेंट पॉलिसीज, इंडिव्हिज्युअल्स मे नॉट हॅव परफेक्ट इन्फॉर्मेशन, इट डज नॉट एक्सप्लेन इन्फ्लेशन, इट अज्युम मार्केट आर इनएफिशियंट. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इंडिव्हिज्युअल्स मे नॉट हॅव अ परफेक्ट इन्फॉर्मेशन. मी आधी सांगितलं की जी तुमच्याकडे माहिती आहे ती कदाचित तुमच्यासाठी फुल इन्फॉर्मेशन असेल, पण ती फुल इन्फॉर्मेशन सगळ्यांसाठी आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ते तुमची अर्धवट माहिती असू शकते. त्यामुळे इथे आपण म्हणतो की तुम्ही जे इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहात किंवा व्यक्तिगत लोकांना पूर्ण माहिती असेलच असं नाही. हे एक क्रिटिसिझम आहे या थेरी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ रॅशनल एक्सपेक्टेशन? फीचर विचारलं. आता जे काही मी सांगितलं त्याच्यानुसार तुम्हाला रॅशनल एक्सपेक्टेशन काय आहे हे अंदाज आलाच असेल. सिंपल टर्म आहे. ओके, सो त्याच्यामध्ये फीचर नाही असं विचारलं बघा. ऑप्शन ए, मार्केट आर फॉरवर्ड लुकिंग, इकॉनॉमिक एजंट्स anticipate government policy changes, government policies always have an effect on the real GDP, expectations are based on available information. वैशिष्ट्य नाही असं म्हटलं तर याच्यामध्ये अपेक्षा म्हणजे एक्सपेक्टेशन्स आर बेस्ड ऑन अवेलेबल इन्फॉर्मेशन, गव्हर्नमेंट पॉलिसीज ऑलवेज हॅव अ इफेक्ट ऑन रिअल जीडीपी, इकॉनॉमिक एजंट अँटिसिपेट गव्हर्नमेंट पॉलिसी चेंजेस. मग ह्यापैकी कोणतं वैशिष्ट्य नाही? सो ऑफकोर्स याचा काही संबंध याच्यामध्ये येत नाही. हे फीचर रॅशनल एक्सपेक्टेशनचं नाहीये. गव्हर्नमेंट पॉलिसी ऑलवेज हॅव अ इफेक्ट ऑन रिअल जीडीपी, डायरेक्ट इफेक्ट त्याच्यामध्ये येतो. तर्कसंगत अपेक्षाचा ह्याच्यामध्ये संबंध येणार नाही, पण बाकीच्या गोष्टींमध्ये तर्कसंगत अपेक्षांचा वापर आपण केलेला आहे. त्यामुळे इथे ऑप्शन सी करेक्ट आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशन मध्ये आपण एमसीक्यूज जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहे. होप तुम्हाला हे सगळे एमसीक्यूज क्वेश्चन्स क्लिअर झाले असतील आणि तुम्ही एन्जॉय केलं असेल हे एमसीक्यू सेशन. याच्यामध्ये काही डाऊट वाटला असेल किंवा एखाद्या क्वेश्चनचा आन्सर हे का आलं हे जर समजत नसेल, जस्ट लेट मी नो. ठीक आहे, मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आणखीन देईल की का हेच आन्सर आलं. आणि अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर नक्की मला विचारा. एक्झाम जून मध्ये होईल असं तर दिसत आहे, न्यूज वगैरे आपल्याला मिळत आहे, तर त्या दिशेने आपण प्रिपरेशन सुरू करू. ओके ओके एव्हरीवन, थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.